हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातले प्रभू परमेश्वर पित्याने उच्चारलेले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, दरवर्षी ख्रिस्त सभा 6 ऑगस्ट ह्या दिवशी प्रभूच्या रूपांतराचा सोहळा साजरा करत असते. आणि प्रायश्चित्त काळामध्ये आजच्या रविवारी रूपांतराचं वर्णन आपल्यासमोर करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या मागे एक महत्त्वाचं कारण आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, त्याचं मरण, त्याच्या वेदना, त्याच्या यातना ह्याकडे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्याच्या खऱ्या रूपातून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि त्याचं खरं रूप आहे की तो परमेश्वर आहे, तो परमेश्वराचा पुत्र आहे, त्याच्यामध्ये दैवी स्वभाव आहे. आणि म्हणूनच एवढं सर्व ऐश्वर्य बाजूला सारून तो मानव जातीसाठी क्रुसावरचं मरण पत्करतो. अशा प्रकारे आजच्या दिवशी ख्रिस्त सभा आपल्याला प्रभूच्या रूपांतराचं दर्शन घडवत आहे. ह्या रूपांतरामध्ये एकूण 7 टप्पे दडलेले आहेत. प्रत्येक टप्पा प्रायश्चित्त काळासाठी आपण विशेष काय करू शकतो त्याच्यावरती प्रकाश टाकणारा आहे. पहिला टप्पा आहे एकांत, की प्रभू येशू एका उंच अशा डोंगरावरती एकांती जातो. एकांत आणि लोकांत ह्यांच्यामध्ये आपल्याला समतोल साधता आला पाहिजे. माणूस बऱ्याच वेळेला एवढा बिझी असतो की त्याला एकांत परमेश्वरासाठी वेळ मिळत नाही. जर तो एवढा बिझी असेल की त्याला परमेश्वरासाठी वेळ नसेल तर तो एवढा बिझी असावं अशी परमेश्वराची देखील इच्छा नाही. म्हणून माणसाने आपल्या वेळेचं असं नियोजन करावं की ज्यामध्ये पुरेसा लोकांत आणि पुरेसा एकांत असायला पाहिजे. दुसरा टप्पा आपल्याला सांगण्यात आलेला आहे की त्यामध्ये येशू एकटाच त्या पर्वतावरती उंचावर जात नाही, तर येशू पेत्र, याकोब आणि योहान यांना सोबत घेतो. ह्याचा अर्थ असा आहे की अध्यात्माचा प्रवास माणूस एकट्याने करू शकत नाही. एकट्याने 10 पावलं उचलण्याऐवजी इतरांबरोबर 1 पाऊल उचलणं शहाणपणाचं असतं. येशू इतरांना सोबत घेतो, ती त्याची गरज होती म्हणून नव्हे, तर त्याद्वारे त्यांना काहीतरी शिकायला मिळावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सोबतीला घेत आहे. आपण प्रायश्चित्त काळातील साधना पार पाडत असताना इतरांना सोबत घेतलं पाहिजे. तिसरा टप्पा आहे येशूचं रूपांतर झालं. तिन्ही शुभवर्तमानामधील मजकूर जर एकत्र केला तर 2 गोष्टी आपल्या लक्षात येतात की येशूचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्याची वस्त्रे पांढरी चकचकीत झाली. सूर्यासारखा तेजस्वी चेहरा म्हणजे त्याचं दैवी स्वरूप, त्याची वस्त्रे पांढरी शुभ्र चकचकीत होणं हे त्याच्या पावित्र्याचं प्रतीक. परमेश्वराने माणसाठाई पावित्र्याची ओढ निर्माण केलेली आहे. ईश्वरी अंश माणसाठाई घातलेला आहे. त्याची जाणीव माणसाने ठेवणं गरजेचं आहे. चौथ्या टप्प्यामध्ये एलिया आणि मोशे त्या ठिकाणी दृष्टीस पडतात असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. मोशे नियमशास्त्राचं प्रतीक, एलिया संदेष्टांचं प्रतीक म्हणजे जुना करार. ह्या जुन्या कराराकडे आता कशा प्रकारे पाहायचं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीच्या प्रकाशात. हे नुसतं बायबल पुरतात मर्यादित नाही, तर आपल्या संपूर्ण जीवनाशी संबंधित आहे. की माणसाच्या जीवनामध्ये देखील एक जुना करार असतो. त्या जुन्या कराराकडे, त्या गत स्मृतींकडे माणसाने कोणत्या नजरेतून पाहायचं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीच्या प्रकाशात. त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये आपण पाहतो की पेत्राला वाटतं आपण इथे आहोत ते बरं आहे, म्हणून तो सूचना करतो की आपण 3 तंबू उभारूया. पेत्र ही सूचना कशासाठी करत आहे? कारण हा संपूर्ण अनुभव वैभवशाली, गौरवशाली आहे. ह्या काळामध्ये माणसाला खूप उंचावल्यासारखं वाटते
आणि अशा अवस्थेमध्ये राहायला माणसाला फार बरं वाटत असतं. प्रायश्चित्त काळामध्ये देखील आध्यात्मिक साधना केली जात असताना काही लोक निर्व्यसनी असतात, काही लोक तीर्थयात्रा करत असतात, क्रूसाच्या वाटेची भक्ती करत असतात, प्रार्थनेमध्ये भरपूर वेळ घालवत असतात आणि ही अवस्था अशीच टिकून राहावी असा मोह आपल्याला होण्याची शक्यता असते. प्रभू येशू ख्रिस्त मात्र ह्या सूचनेला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही. कारण गौरवाच्या शिखरावर असताना आपले हातपाय मातीचे आहेत, नंतर आपल्या वाटेला दुःखाचे प्रसंग येणार आहेत, ह्याचं भान माणसाने ठेवायचं असतं, असंच तो आपल्या मौनाद्वारे सुचवित आहे. 6व्या टप्प्यामध्ये एक मेघ आला आणि मेघाने त्यांच्यावरती छाया केली असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. जुन्या करारामध्ये परमेश्वर मेघस्तंभाच्या रूपात दिवसा लोकांना सोबत करत होता. तो मेघ म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीचं प्रतीक. गॅब्रिएल देवदूताने मरियेला सांगितलं, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. तशा प्रकारच्या परमेश्वराच्या सावलीखाली माणसाने बसण्याचा निर्धार करायचा, त्यासाठी वेळ काढायचा असतो. आणि 7व्या टप्प्यामध्ये आकाशवाणी, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. अशाच प्रकारची आकाशवाणी येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळेला झालेली होती. ती आता पुन्हा होत आहे. म्हणजे लोकांना पुन्हा एकदा आठवण करून दिली जात आहे. आपल्याही बाप्तिस्म्याच्या वेळेला देवळाची घंटा वाजवण्यात आली होती. अगदी त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा बाप्तिस्म्याची घंटा कानावर पडते तेव्हा माणसाने स्वतःला आठवण करून द्यायची आहे की आपण परमेश्वराचं लाडकं लेकरू आहोत. परमेश्वराला सतत संतुष्ट ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. ती कृपा आपल्याला मिळावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे विशेष सामर्थ्य आणि शक्ती मागूया.